श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर आज गुरुवार आहे. मी सकाळी लवकर उठले आणि माझ्या मुलाला सकाळची शाळा असते, त्यामुळे मी डबा वगैरे तयार केला आणि तो गेला. आता मग मी निवांत पूजा करत असते आणि प्रत्येकाने 1 तास तरी आपल्या जीवनातला देवासाठी दिला पाहिजे, कारण की हे जे आयुष्य आहे हे आपल्याला भगवंतानेच दिलं आहे. तर त्यामुळे आपण 1 तास तरी संध्याकाळी किंवा सकाळी काढायला पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. तर मी अशा प्रकारे किंवा मला सकाळी वेळ मिळाला तेव्हा मी 1 तास बसते, नाही तर सकाळी नाही मिळाले एखाद्या वेळेस तर मी संध्याकाळी स्वामींची सेवा करते. तर तुम्हीसुद्धा नित्यनेमाने स्वामींचं जप वगैरे आणि स्वामीचरित्र वाचत जा आणि स्वामींचं जप करत जा. 11 माळी नाही झालं तर तुम्ही 3 माळीसुद्धा करू शकता. 3 माळी म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या 3 माळी असतात, कारण की आपले हे जे तिन्ही भूतकाळ असतात ते आपले स्वामी तारून नेतात. त्यामुळं तुम्ही 3 माळीसुद्धा जप करू शकता स्वामींचा. आणि 11 माळी करायला कुणाला वेळ नसतो, त्यामुळं मी ह्या 3 माळीचं तुम्हाला महत्त्व सांगितलं आहे. तर तरीसुद्धा तुम्ही वेळ मिळाला तर तुम्ही 3 माळी नक्कीच करा जप. 11 माळी नसेल जमत तर स्वामी समर्थ नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील. आणि मनामध्ये फक्त श्रद्धा ठेवा, कारण की श्रद्धेशिवाय काही मिळत नाही माणसाला. आणि देवसुद्धा श्रद्धाच बघतो. देव काही म्हणत नाही मला की खूप महागाचा अत्तर किंवा पेढे वगैरे आणि मला खूप महागाची वस्त्र दक्षिणा माझ्यासमोर ठेवून. देवाला महत्त्वाचा भाव आणि श्रद्धा आहे. तर तुम्ही भाव आणि जिथं श्रद्धा असेल तिथं भगवंत नक्कीच आपल्याला साथ देतो आणि भेटसुद्धा देतो. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काय आवडलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि स्वामी समर्थ माऊली तुमची सगळी इच्छा पूर्ण करतील. आणि मी तर असे म्हणेल, पूजा केल्यापेक्षा आपण इतर माणसांशी आणि इतर समाजामध्ये माणूस म्हणून वागलो तर हीच महापूजा असते. तर इतरांशीसुद्धा माणुसकीने वागायला शिका, कारण की माणुसकी हीच खूप मोठी पूजा आहे. आईवडिलांची सेवा आणि माणुसकी. तर आईवडिलाचे संस्कार चांगले असेल तर आपण खरंच एक या जगामध्ये चांगली व्यक्ती म्हणून आपलं नाव होईल. तर आपण सुद्धा आपल्या आईवडिलाचं नाव जर मोठं करायचं असेल तर इतरांशी चांगलं वागायला शिका. आणि स्वामी हेच सांगतात की तू इतरांची मदत कर, तुझी मदत मी स्वतः करेन. तर त्यामुळे तुम्ही इतरांची मदत करत राहा. स्वामी प्रत्यक्षात तुम्हाला म्हणजे मदत करतील. आणि कुठलाही धर्म माणुसकीला जो हे असतो ते आपण जपून केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळतं आणि आपण मर्यादा सोडून कधीसुद्धा वागू नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.